रवींद्रनाथ विद्यालय द्वारका येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा। रवींद्रनाथ विद्यालय द्वारका येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात उत्सव मूर्ती वातावरणात साजरा करण्यात आला। या विशेष कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे, उपाध्यक्ष श्री वसंत राऊत, सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई गटणे, संचालक सौ मृणाल पाठक व श्री हरी काशीकर तसेच पर्यवेक्षक श्री राजेश मालवी हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, कविता, भाषण, नाटिकांद्वारे हिंदी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले। कार्यक्रमाचे अत्यंत सुयोग्य व प्रभावी सूत्रसंचालन इयत्ता 9वीचे विद्यार्थी आयुष शिंदे व शाल्मणी माढाई यांनी केले। मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वर्षा देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही आपली मातृभाषा असून तिचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे असे सांगत हिंदी दिनाचे महत्त्व विशद केले। त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये हिंदी प्रेम अधिक वृद्धिंगत झाले आहे। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता 9वीची विद्यार्थिनी फातिमा काचवाला हिने मनोगतपूर्वक केले आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ रेखा पाटील, श्रीमती माधुरी नागपुरे, सौ मंगला गावित, श्री बाळासाहेब राठोड व पल्लवी अहिराफ व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मोलाचे योगदान दिले। संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दल प्रेम, आदर आणि जागरूकता निर्माण करणारा ठरलाय। वर्षा देशमुख मॅडम, उपप्राचार्य मालवी सर, वरिष्ठ शिक्षिका नागपुर मैडम और वागचौर मैडम को मैं विनती करता हूँ कि वो प्रतिमा पूजन करें। वर्षा देशमुख मैडम, उपप्राचार्य मालवी सर, वरिष्ठ शिक्षिका नागपुर मैडम और वागचौर मैडम को मैं विनती करता हूँ कि वो प्रतिमा पूजन करें। यहाँ मंच पर उपस्थित सभी मान्यवरों को मेरा नमस्कार। मैं हिंदी के हिफाजत के लिए कुछ बोलना चाहती हूँ, इसलिए आप लोग शांतिपूर्वक सुने, ये मेरी आपसे नम्र विनती। हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। कितना अच्छा कितना प्यारा है ये नारा, कितना अच्छा कितना प्यारा है ये नारा। हिंदी में बोले तो मूर्ख समझे जाते हैं, अंग्रेजी में बोले तो जेंटलमैन समझे जाते हैं। हिंदी में बोले तो मूर्ख समझे जाते हैं, अंग्रेजी में बोले तो जेंटलमैन समझे जाते हैं। सावन के इस 8वीं कक्षा की छात्रा को आमंत्रित करूं। कल 14 सितंबर हिंदी दिन, मैं वहाँ पर एक हिंदी कविता साझा करना चाहती हूँ। देशमुख मैडम से विनती करती हूँ कि उन्होंने उपप्राचार्य मालवी सर का पुष्प देकर सत्कार करें। मैं प्राचार्य मैडम को फिर से विनती करती हूँ कि उन्होंने वरिष्ठ शिक्षकों का सम्मान करें। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी कमलेश वाघ, नाशिक।
आजच्या काळात सायबर सुरक्षेचं महत्त्व प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे। बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक येथे CMCS महाविद्यालयाचे जोशपूर्ण विद्यार्थी साहिल सोनवणे व हितेश बाविस्कर यांनी क्विक हील फाउंडेशन अंतर्गत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत एक अप्रतिम इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी सादर केली आहे। या संपूर्ण उपक्रमाच्या यशामध्ये CMCS कॉलेजचीच विद्यार्थिनी उपासना मंडेले हिचं व्यवस्थापनातील मोलाचं योगदान विशेष उल्लेखनीय ठरले। या कार्यक्रमात 70 ते 80 डॉक्टर, हॉस्पिटल स्टाफ आणि HR मॅनेजर मोनिका मॅडम उपस्थित होते। सायबर फसवणुकीपासून स्वतःचं आणि रुग्णांचं रक्षण कसं करायचं याबद्दल प्रभावी PPT, थेट संवाद आणि उदाहरणासह मार्गदर्शन करण्यात आले। उपस्थितांनी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचं कौतुक केले। कार्यक्रमाच्या शेवटी हॉस्पिटल व्यवस्थापनाने साहिल सोनवणे, हितेश बाविस्कर आणि उपासना मंडेले या तिघांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी खास भेटवस्तू देऊन सन्मानित केले। या यशस्वी उपक्रमाला मराठा विद्या प्रसारक समाज, CMCS नाशिकचे प्राचार्य डॉक्टर MN शिला, प्रकल्प समन्वयक प्राचार्य स्वाती तापकिरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे शैक्षणिक अधिकारी डॉक्टर अजित मोरे, क्विक हील फाउंडेशनच्या चेअरमन अनुपमा काटकर, असोसिएट डायरेक्टर अजय शिर्के, प्रोजेक्ट डायरेक्टर गायत्री केसकर व दीपू सिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। बिर्ला आय हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सांगितलं की आम्हाला एवढ्या सोप्या भाषेत आणि प्रभावी शैलीत सायबर सुरक्षेबद्दल शिकवणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता। आम्ही CMCS कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनचे मनपूर्वक आभारी आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।